धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र आणि भयास योग्य अशा आमच्यापर्यंत दयाळू बापा. होय दयाकडे आमच्या पात्रतेपेक्षा अधिक तू आम्हाला दिलेला आहेस आणि म्हणूनच आज आम्ही तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देत आहोत. आणि दयागणा तुझं जे पवित्र वचन तू आम्हाला देव करत आहेस ते वचन स्वीकारण्यासाठी आम्ही आमचे अंतःकरण तुझ्या हातात देत आहोत. होय दयागणा आमच्या या अंतःकरणाचा ताबा तू घे. सर्व जगिक विचार चिंता काळजा कौटुंबिक काळजा बाजूला ठेवून आम्ही केवळ आमचं लक्ष आमचं मन आणि आमचे कान तुझ्या वचनाकडे लावावेत असतो. होय दयागणा या जिभेला तू स्पर्श कर बाप्पा आणि तू आमच्याशी बोल. आणि होय दयागणा आमचा प्रतिसाद असावा की बोल तुझा दास ऐकत आहे. होय आम्ही ऐकत असताना प्रभू तुझं वचन ग्रहण करण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचं सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागते म्हणतोय. प्रियांनो, आपल्या आजच्या मननाचा जो विषय आहे तो विषय आहे प्रार्थना जी मंडळीला जी मंदिराला हादरवून टाकेल. अशी प्रार्थना की ज्या प्रार्थनेने जमीन हादरली आणि तिने मंडळीला हादरवून टाकले. आणि यासाठी आम्ही जे शास्त्रभाग वाचलेले आहेत त्या शास्त्रभागांमध्ये प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय आणि त्याची 23 ते 33 ही वचनं आपण वाचलेली आहेत. प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय आणि त्याची 23 ते 33 ही वचनं. आता या वचनांमधलं जे वचन आम्ही आज मननासाठी निवडलेलं आहे ते वचन आपण पुन्हा एकदा वाचूया. ज्यांना सापडेल त्यांनी ते वाचायचं आहे. प्रेषितांची कृत्ये याचा 4था अध्याय आणि त्याचं 31वं वचन. प्रेषितांची कृत्ये. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली. ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. प्रियांनो, सुंदरशा अशा एका प्रार्थनेबद्दल आज आपण चिंतन आणि मनन करणार आहोत. आम्हाला माहीत आहे की पवित्र शास्त्रामध्ये आणि आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये प्रार्थनेला किती महत्त्व आहे. प्रार्थना आमच्या जीवनामध्ये कोणतं कार्य करते हे देखील आम्हाला ज्ञात आहे. आज आपण एक अशी प्रार्थना बघणार आहोत की ज्या प्रार्थनेने ज्या जागेत ते बसले होते ती जागा हादरली आहे. आणि ही प्रार्थना प्रेषितांची कृत्ये याच्या 4थ्या अध्यायात 24 पासून तर 30 वचनापर्यंत ती आहे. आणि ही प्रार्थना ज्यांनी केलेली आहे पेत्र, योहान आणि त्यांचे सहकारी ज्या मंडळीमध्ये ते गेलेले आहेत त्या मंडळीनं मिळून ही प्रार्थना केलेली आहे. ही एक वेगळी प्रार्थना आहे. या प्रार्थनेचा उद्देश वेगळा आहे. या प्रार्थनेचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि म्हणूनच या प्रार्थनेचा परिणाम देखील वेगळा आहे. लक्षात घ्या प्रियांनो, या प्रार्थनेचा दृष्टिकोन वेगळा आहे. या प्रार्थनेचा उद्देश वेगळा आहे आणि म्हणूनच या प्रार्थनेचा जो परिणाम झालेला आहे तो सुद्धा वेगळा आहे. आता आपण पाहूया की या प्रार्थनेची पार्श्वभूमी काय आहे. 3ऱ्या अध्यायापासून जर आपण वाचायला सुरुवात केली तर आपल्याला पाहायला मिळतं की पेत्र आणि योहान यांनी काय केलेलं आहे तर मंदिराच्या दाराशी बसणाऱ्या लंगड्या भिकाऱ्याला बरं केलेलं आहे. आणि हे पाहून काय झालेलं आहे तर 5000 लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. ते मंडळीमध्ये आलेले आहेत आणि हे पाहून याजक, परुषी आणि वडीलजन हे घाबरलेले आहेत आणि त्यांनी पेत्र आणि योहानाला धरून पकडून ताकीद दिलेली आहे की इथून पुढं तुम्ही हे कार्य करायचं. आता पेत्र आणि योहान यांनी विरोध करून ते म्हणालेले आहेत की जे आम्ही पाहिलं जे आम्ही ऐकलं ते शक्य नाही, पण आता इथून पुढं काय करायचं तर तुम्ही हे कार्य करायचं नाही. ज्या येशूच्या नावाने तुम्ही या गोष्टी करत आहे त्या येशूचं नाव तुम्हाला आता घ्यायचं नाही. पण पेत्र आणि योहान यांनी ऐकलंय का त्यांचं? नाही. ते त्या शास्त्री, परुषी आणि वडीलजनांना म्हणत आहे की ज्या देवानं हे कार्य करायला आम्हाला सिद्ध केलेलं आहे आम्ही त्या देवाचंच ऐकणार, आम्ही मानवाचं ऐकणार नाही. तुम्ही आम्हाला धमकावलं
चिरडीस आणलं, तुम्ही आम्हाला धरून न्यायसभेच्या पुढं उभं केलं, पण आम्ही तुमचं ऐकणार नाही. आम्ही ज्या देवानं आम्हाला हे कार्य दिले त्या देवाचंच ऐकणार आहे. आणि मग आपण पाहतो की पेत्र आणि योहान हे तिथून सुटल्यानंतर सरळ आपल्या मंडळीकडे गेलेले आहेत. प्रियांनो, मंडळीमध्ये फार सामर्थ्य आहे, कारण मंडळीमध्ये ऐक्य आहे, मंडळीमध्ये बंधूंचं एकत्र येणं आहे. आणि देवाचं वचन सांगतं, जिथं एकत्र येऊन एकचित्तानं प्रार्थना केली जाते ती प्रार्थना मान्य होते आणि त्या प्रार्थनेनं तुमच्या गरजांचं उत्तर तुम्हाला. आणि पेत्र आणि योहान यांना हे ज्ञात होतं आणि म्हणून या सर्व गोष्टी त्यांच्यावर ज्या उतरलेल्या आहेत त्यानंतर ते तडक कुठं गेलेले आहेत तर आपल्या मंडळीकडे गेलेले आहेत. आणि आता मंडळीमध्ये एकत्र येऊन हे प्रार्थना करत आहेत. ज्या प्रार्थनेवर आज आपण मनन करणार, कोणत्या प्रकारची प्रार्थना हे करत आहेत ते आपण पाहणार. आता जर आपण या प्रार्थनेचा दृष्टिकोन बघितला, या प्रार्थनेकडे आपण ते कोणत्या दृष्टीने बघत आहे. प्रियांनो, आमच्या प्रार्थना म्हटलं की आमच्या डोळ्यापुढे लगेच येतं प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणे, प्रार्थना म्हणजे आमच्या गरजा देवापुढे मांडणे. जे स्तोत्र 2 आम्ही वाचलेला आहे तो म्हणतो की मी तुम्हाला राष्ट्र देखील वचनादाखल देणार आहे. राष्ट्रांचं स्वामित्व मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही मागा म्हणजे मी तुम्हाला राष्ट्रांचं स्वामित्व. तो सर्व काही देण्यास सिद्ध आहे, पण मागा म्हणजे मिळेल. म्हणून आम्ही फक्त आमच्या गरजाच मागतो, पण देवाचं वचन सांगतं की आधी नीतिमत्व धार्मिकता मिळवा, या सर्व गोष्टी आपोआप तुम्हाला. आणि म्हणून आज आपण पाहणार आहोत की प्रार्थनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्ही बदलणार. त्यांचा प्रार्थनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कोणता आहे तर सर्वात महत्वाचं म्हणजे ते काय करत आहेत. सुरुवातीला आपण वचन वाचूया, वचन क्रमांक 24 हे आपण वाचूया. हे ऐकून ते चित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे स्वामी, आकाश व पृथ्वी समुद्र यांचा व त्याच्यात जे काय आहे त्या सर्वांचा उत्पन्न करता तूच आहे. प्रार्थनेची सुरुवात ते एका सुंदरशा वचनानं करत आहे की ज्या वचनाद्वारे ते देवाचं स्वामित्व, देवाचं प्रभुत्व स्वीकारत आहे. ते काय म्हणत आहे, एक चित्ताने उच्च स्वराने ओरडून ते म्हणालेले आहेत, हे स्वामी. स्वामी कुणाला म्हणतात? मालकाला, नाही का? स्वामी म्हणजे सर्व गोष्टींचा मालक, ज्याच्या अधीन सर्व काही आहे त्याला स्वामी म्हटले जाते. ते परमेश्वराला काय म्हणत आहे तर तू सर्व गोष्टीचा मालक आहेस. हे स्वामी या शब्दात ते त्याला उच्च स्थान देत आहेत. आकाश, पृथ्वी, समुद्र यांच्या व त्यांच्या जे काही आहे त्या सर्वांचं उत्पन्न करा. किती सुंदर वचन आहे. आकाश, पृथ्वी, समुद्र आणि याच्यामध्ये जे काही आहे, मग त्यामध्ये मानव आहेत, त्यामध्ये जलचर आहेत, त्यामध्ये भूचर आहेत, त्यामध्ये वनस्पती आहेत, त्यामध्ये डोंगर आहेत, दऱ्या आहेत, जे काही आहे आकाश, समुद्र आणि पृथ्वी याच्यामध्ये जे काही आहे त्या सर्वाचा जो तू निर्माण करता, त्या तुला काय करत आहे, त्याचा तू उत्पन्न करता आहेस. आमचा पूर्वज दावीद याच्या मुखाने पवित्र आत्म्याद्वारे तू म्हटलेले आहे की मानवाने व्यर्थ योजना केल्या आहेत. फार सुंदर असा दृष्टिकोन त्यांचा आहे. त्यांच्या प्रार्थनेमध्ये सर्वात पहिले ते आपल्या परमेश्वराला काय करत आहे, उच्च स्थान देत आहे. आम्ही देखील आमच्या उपासना मंदिरामध्ये जेव्हा एकत्र येतो त्यावेळेस आमच्या वचनाच्या संदेशाच्या अगोदर आम्ही त्याची काय करतो, स्तुती आराधना. प्रियांनो, स्तुती आणि आराधनेला आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये फार महत्त्व आहे. कारण त्या स्तुती आराधनेद्वारे आम्ही परमेश्वराला आळवत असतो, आम्ही परमेश्वराला प्रसन्न करत असतो, आम्ही त्याला संतोषवित असतो. आपल्याला माहिती, पूर्वी राजांच्या दरबारी भाट असायचे आणि ते भाट काय करायचे, फक्त त्यांचं एकच काम असायचं की राजाची स्तुती करायची. राजाची स्तुती करायची हे त्यांचं काम असायचं. प्रियांनो, तुम्हाला आणि मला परमेश्वरानं निर्माण केल्याचं एक आणि एकच कारण आहे की आम्ही अखंड त्याचं काय करावं, स्तवन करावं. आम्ही अखंड त्याची स्तुती आणि आराधना करतो.
त्या स्वर्गातलं दृश्य जर आम्ही पाहिलं तर सतत आणि सतत देवदूत काय म्हणतात, पवित्र पवित्र आणि सतत ते त्याच्या पुढे काय करतात, नमन करतात. तुझ्यासारखा कुणीच नाही. ते पृथ्वीवर पाहतात आणि सतत ते कंबर असलेले ते देवदूत काय करतात, त्याच्या पुढे नमन करतात आणि पवित्र 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 आणि पवित्र तूच आहेस. इथं पेत्र आणि योहान नेमकं हेच करत आहेत. सुरुवातीला ते त्याची स्तुती आराधना करत आहेत, त्याला आळवत आहेत, त्याला उच्च आणि अति उच्च असं स्थान देत आहेत आणि स्वीकारत आहेत की तू आमचा कोण आहेस, स्वामी आहेस. पृथ्वी जल आणि पाणी आकाश यामध्ये जे काही आहे त्याचा तू उत्पन्न करता आहे आणि त्या तुला आम्ही आता काय करत आहोत, आता आम्ही कोण आहोत, तू तर स्वामी आहेस आणि आम्ही कोण आहोत, तुझे दास आहोत. या प्रार्थनेचा दुसरा भाग जर पाहिलं तर ते स्वतःला काय करत आहेत, स्वतःविषयीचा त्यांचा देवाविषयीचा दृष्टिकोन काय आहे, तू स्वामी आहेस आणि स्वतःविषयीचा दृष्टिकोन काय आहे, आम्ही दास आहोत. प्रियांनो, नौकर, चाकर आणि दास याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. नौकर आणि चाकर म्हटलं तर आपण चाकरी करतो आणि त्या चाकरीचा आपल्याला मोबदला मिळतो आणि जर आपल्या मनाला पटलं नाही तर त्या मालकाला आपण सोडून देतो आणि आपण दुसरीकडे जातो, आपण दुसरीकडं चाकरी करतो. पण दासाचं तसं नाही. दासाला सेकंड चॉईस नाही. दास म्हणजे त्यांनी तो काय केलेला आहे, विकत घेतलेला आहे. त्या दासानं अविरत त्याचीच सेवा करायची. आमच्या प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या अमूल्य अशा रक्तानं आम्हाला काय केलेलं आहे, विकत घेतलेलं आहे. मग आम्ही त्याचे नौकर नाहीये, आम्ही त्याचे चाकर नाहीये, आम्ही त्याचे कोण आहोत, दास आहोत, गुलाम. आम्हाला त्याने बांधून घेतलेलं आहे आणि म्हणून आम्ही त्याचे दास आहोत. आम्हाला दुसऱ्या स्वामीची चाकरी करण्यास चॉईस नाही, आम्ही फक्त त्याचेच दास आहोत. हे पेत्र आणि योहान इथं म्हणत आहे की हे स्वामी, तू निर्माण करता आहेस, तू स्वामी आहेस आणि जे आम्ही प्रार्थना करत आहोत, जे आम्ही इथे जमलेलो आहोत, ते आम्ही कोण आहोत, तुझे दास. आणि आता आम्ही तुला काय करत आहोत, एक प्रार्थना करत आहोत आणि त्या प्रार्थनेचे आपण टप्पे पाहणार आहोत आणि त्या प्रार्थनेचे आपण उद्देश पाहणार आहोत. कोणत्या उद्देशाने ते प्रार्थना करत आहे, काय उद्देश आहे त्यांचा प्रार्थना करण्याचा. 29 आणि 30 वचन आपण वाचूया. तर हे प्रभो, आता तू त्याच्या धमकिवण्याकडे पहा. पुरे, आता तू त्यांच्या धमकवण्याकडे पहा. पहिलं त्यांचा उद्देश काय आहे, तर ज्यांनी त्याला धमकावलेलं आहे, जे त्यांना कार्य करण्यास थांबवत आहेत, जे त्यांना प्रभूचं कार्य पुढं नेऊ देत नाही आहेत, त्यांच्यासाठी ते काय करत आहेत, प्रार्थना करत आहेत की हे प्रभू, तू त्यांना पाह. प्रेमनो, देवाचं वचन सांगतो की दुष्कर्म्यावर जळ पडू नका, न्याय करू नका, न्याय करणं भाग. जे धमकावत आहेत त्यांना शासन कर असं ते म्हणत नाहीये, तर हे प्रभू तू त्यांच्याकडे काय कर, पहा. आम्ही त्यांना तुझ्या हातात देऊन टाकतो, कारण आमचं कार्य पुढे नेण्यास ते आम्हाला काय करत आहेत, अडखळत करत आहेत. तर हे प्रभू, जे आम्हाला धमकावत आहेत त्यांच्याकडे तू काय कर, पहा. म्हणजे जो त्रास त्यांना होत आहे तो त्रास ते सहन करत आहेत आणि त्रास देणाऱ्यांना म्हणजे शास्त्री, परुषी, याजक आणि मंडळीचे वडील आहेत, त्यांना ते काय करत आहेत, त्या स्वामीच्या, त्या परमेश्वराच्या हातात देत आहेत. 30 वचन आपण वाचूया. आणि बरे करण्याकरता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे व अद्भुत कृत्य घडावी असेही कर. देवाचा हात लांब करण्यास तू सहाय्य कर. प्रेनो, हात लांब करणे, येशू ख्रिस्ताची सुवार्ता ज्यावेळेस आम्ही सांगतो, ज्यावेळेस आम्ही त्याचं कार्य पुढं नेतो, त्यावेळेस आम्ही त्याचा हात काय करतो, लांब करतो. त्याची सुवार्ता घेऊन आम्ही ज्या वेळेस बाहेर पडतो, आम्ही त्यावेळेस त्याचे पाय काय करतो, लांब करतो. इथं ते म्हणत आहे की आम्ही तुझे दास आहोत आणि आता आम्ही काय करत आहोत, तर तू आपले हात लांब करीत असता आपल्या दासांना पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगता यावे असं. तुझे हात तुला काय करायचे आहेत, लांब करायचे आहेत. तुझं कार्य तुला पुढं न्यायचं आहे आणि ते पुढं
धैर्य दे. आणि ते धैर्य कशासाठी दे? तर तुझं वचन सांगण्यासाठी. प्रियांनो, सुवार्थ सांगणं सोपं नाही. माझे लहान दिवस ज्यावेळेस आमच्याकडे राहायचे, त्यांच्यामध्ये इतकं धैर्य होतं वचन सांगण्याचं. मी कधी कधी त्यांना म्हणायचे, भाऊजी तुम्ही फार पटकन सुवार्थ सांगता. ते म्हणायचे त्याला सुद्धा काय लागतं? धैर्य लागतं. कारण की आम्हाला माहीत नाही ज्यावेळेस आम्ही सुवार्थ सांगू त्यावेळेस पुढचा व्यक्ती आम्हाला कोणत्या प्रकारचा प्रतिसाद देईल. आमचा अपमान करेल, आम्हाला रागवेल, आम्हाला धमकावेल, आम्हाला न्यायसभेच्या दंडास पात्र, आमच्यावर कोणता आरोप करेल हे आम्हाला माहीत नाही. सुवार्थ सांगण्यासाठी सुद्धा काय लागतं? धैर्य लागतं. वचन सांगायला धैर्य लागतं. आणि जर आपण तत्कालीन परिस्थिती पाहिली तर त्या परिस्थितीमध्ये वचन सांगण्यास मज्जा होतं. ज्यावेळेस येशूचं पुनरुत्थान झालं त्या वेळेनंतर या शिष्यांचे हाल करण्यास सुरुवात झाली होती. मंडळींची दानादान झाली होती, शिष्यांची दानादान झाली होती, पांगापांग झाली होती. आणि त्यांना वचन सांगण्यासाठी अडवलं जात होतं. आणि म्हणून पेत्र आणि योहान आपल्या मंडळीसह त्या परमेश्वराला प्रार्थना करत आहे की हे स्वामी, ते वचन सांगण्यासाठी तू आम्हाला काय कर? धैर्य दे. आम्हाला धैर्याचा आत्मा दे. आमचा भित्रेपणा तू काय कर? काढून टाक. पुढं ते म्हणत आहेत की आम्हाला काय करायचं आहे? तर तुझी इच्छा पूर्ण करायची आहे. शेवटची आज्ञा जी येशू ख्रिस्ताने देऊ केली होती स्वर्गारोहणाच्या पूर्वी ती होती की जा आणि संपूर्ण सृष्टीला सुवार्थ सांग. पित्याच्या, पुत्राच्या आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा दे. ही तुझी जी इच्छा आहे ती इच्छा आम्हाला काय करायची आहे? पूर्ण करायची आहे. ते वेडे झाले होते. येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान पाहिल्यानंतर त्यांना सत्य समजलं होतं आणि ते सत्य त्यांना स्वतःपुरतं ठेवायचं नव्हतं, तर ते त्यांना इतरांपर्यंत पोहोचवायचं होतं. आणि म्हणून ते काय म्हणत आहे की तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझं वचन सांगण्यासाठी, तुझं कार्य पुढे नेण्यासाठी आम्हाला काय कर तू? प्रियांनो, किती वेगळा असा प्रार्थनेचा उद्देश त्यांचा आहे. आणि अशी ही प्रार्थना ज्या वेळेस ते संपवत आहेत, ही प्रार्थना ते येशूच्या नावात संपवत आहेत. येशूचं नाव त्यांना उंच करायचं आहे. आणि मग अशी ही प्रार्थना ते संपवत असताना पुढे म्हणतात की तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्ह आणि अद्भुते घडावी असं तू कर. म्हणजे जे काही आम्ही करणार आहोत ते फक्त कुणाच्या नावात करणार आहोत? येशूच्या नावात. म्हणजे आम्हाला स्वतःच गौरव करायचं नाहीये, तर आम्हाला कुणाचं गौरव करायचं आहे? तुझं गौरव करायचं. आम्ही जे पण काही करणार आहोत ते फक्त कुणामध्ये करणार आहोत? येशूच्या नावात करणार. जोपर्यंत येशू हे नाव प्रत्येक जिभेला कळणार नाही, ती स्वीकारणार नाही आणि प्रत्येक गुडघा त्याच्या पुढे टेकला जाणार नाही, देवाचं वचन सांगतं पुत्राचं येणं होणार. म्हणजे आणखीन किती मोठी कामगिरी शिल्लक आहे. आणि शिष्य हजारो वर्षापूर्वी प्रार्थना करत आहे की आम्ही इथून पुढे जे पण अद्भुत कृत्य करणार आहोत, जे चिन्ह करणार आहोत, ते सर्व कुणाच्या नावात असणार आहे? येशूच्या नावात. आणि आपण पुढे पाहतो प्रेषितांची कृत्य फार सुंदर पुस्तक आहे. कशी शिष्यांनी कामगिरी पुढे नेलेली आहे, कशी चिन्ह केलेली आहेत, चमत्कार केलेले आहेत, अद्भुत कृत्य केलेले आहेत आणि हजारो लोकांची भर त्या मंडळीमध्ये पडलेली आहे. पण हे सर्व करण्यासाठी त्यांनी प्रार्थना केलेली आहे की ही अद्भुत कृत्य आमच्याकडून घडावी, ही चिन्ह आमच्याकडून घडावी आणि ती येशूच्या नावात घडावी. म्हणून हे परमेश्वरा तू आम्हाला काय कर? धैर्य दे. आणि असा हा त्यांचा प्रार्थनेचा उद्देश असताना आपण पुढे पाहतो ती प्रार्थना परमेश्वरानं स्वीकारलेली आहे. आणि त्या प्रार्थनेचा परिणाम काय झालेला आहे? 30वं वचन आपण वाचूया. आणि 31. त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. प्रियांनो, देवाचं वचन सांगतं की तू मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. संदेष्टे म्हणतात की परमेश्वर आमच्या हाकेच्या अंतरावर आहे. त्यांनी हाक मारलेली आहे, ते एकत्र आलेले आहेत, एक चित्तानं त्यांनी प्रार्थना केलेली आहे. आणि 31वं वचन सांगतं की काय झालेलं आहे? त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेत ते जमले होते ती जागा हादरलेली आहे. प्रियांनो, विचार करा, चिंतन करा, मनन करा. आपल्या डोळ्यापुढे ते दृश्य आणा. काय ती प्रार्थना असेल, काय त्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य असेल, काय त्या प्रार्थनेमध्ये एक चित्ताने केलेला आरोळी असेल की जी
ऐकलेले आहे आणि ती जागा जी आहे त्या मंदिराची जागा काय झालेली आहे, हादरली आहे. थोडक्यात भूकंपाचा धक्का बसलेला आहे. इतकं त्या प्रार्थनेमध्ये काय होतं, सामर्थ्य. ती जागा हादरलेली आहे आणि ते पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. प्रियांनो, आज मंडळांना 100 वर्ष, 150 वर्ष, 200 वर्ष झालेले आहेत. मंडळ्या 100वा, 150वा, 200वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. पण अशा कोणत्या मंडळींची साक्ष आहे काय की आम्ही प्रार्थना केली आणि आमचं मंदिर हादरून गेलं. आम्ही प्रार्थना केली आणि आम्ही सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. कारण अजूनही एकचित्तानं मंडळांकडून प्रार्थना केली जाते. अजूनही आमच्या प्रार्थना त्या परमेश्वराच्या कानी पोहोचवत नाहीयेत, त्याला संतोषवित नाहीयेत. कारण की देवाच्या इच्छेप्रमाणे आमच्या प्रार्थनेचा उद्देश आणि आमचा प्रार्थनेचा दृष्टिकोन, पवित्र शास्त्रातलं ही वचन आम्हाला हेच शिकवतात की तुमच्या प्रार्थनेचा दृष्टिकोन काय असावा, तुमच्या प्रार्थनेचा उद्देश काय असावा. जमीन हादरलेली आहे, ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेले आहे आणि पुढं देवाचं वचन धैर्याने बोलू लागले. ज्या ज्या गोष्टी त्यांनी मागितल्या होत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. देवाचं वचन आता ते काय करू लागलेले, धैर्याने बोलू लागलेले आहेत. आणि पुढे पाहतो आपण की पुढच्या प्रेषितांच्या कृत्यामध्ये जर पुढे आपण वाचलं तर अनेक चिन्ह, अनेक अद्भुत कृत्ये पेत्र, योहान आणि शिष्यांकडून काय झालेली आहेत, घडत गेलेली आहे. अनेक मंडळ्या स्थापन झालेल्या आहेत, अनेक मंडळांमध्ये भर पडलेली आहे आणि लोकांनी येशूचा स्वीकार केलेला आहे. प्रियांनो, आज तेच बीज आमच्या मंडळीमध्ये देखील पेरले गेले. त्यातीलच एका शिष्यानं आमच्यापर्यंत ती सुवार्ता आणलेली आहे आणि त्या 12 शिष्यांनी जगाची उलथापालट केलेली आहे. कारण त्या प्रार्थनेने त्यांना काय मिळालं होतं, धैर्य मिळालं. प्रियांनो, आज आमच्या मंडळींची जबाबदारी ती आहे की जे बीज पेरलेलं गेलेलं आहे आम्हाला ते कार्य काय करायचं आहे, पुढे न्यायचं आहे. आम्हाला ते हात लांब करायचे आहेत. त्या सुवार्तेला आम्हाला आमचे हात आणि पाय कार्यरत करायचे आहे. आम्हाला ते वचन पुढं न्यायचं आहे. होय प्रिय, सामर्थ्यानं ते येशूची साक्ष देऊ लागलेले आहेत. आज आमच्या मंडळांमधून देखील देवाचं हे कार्य पुढं जाणं गरजेचं आहे. आणि जर अशी आमची इच्छा आहे तर आमच्या मंडळांमध्ये देखील एकचित्तानं, एकाग्रतेनं परमेश्वराला अशा प्रार्थना सादर होणं गरजेचं आहे. प्रभू करो आणि आजचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आरोग्यदायी असो.